कोल्हापूर जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून निलोत्तल यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला। पदभार स्वीकारताच त्यांनी कामाचा धडाका सुरू केला। पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व विभागांची बारकाईने पाहणी केली। निलोत्तल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तातडीनं जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रकरणांची माहिती घेतली। यामध्ये कोल्हापुरात गाजलेल्या आणि हजारो गुंतवणूकदारांची झोप उडवणाऱ्या एएस ट्रेडर्स आर्थिक घोटाळ्याचा त्यांनी विशेष आढावा घेतला। या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आलाय आणि गुंतवणूकदारांना न्याय देण्यासाठी काय पावलं उचलली जात आहेत याची त्यांनी सविस्तर माहिती घेतली। माध्यमांशी बोलताना निलोत्तल म्हणाले की पडद्यामागे राहून काम करणाऱ्यावर माझा विश्वास आहे। कोल्हापूर जिल्ह्यात आपण चांगलं काम करू। दरम्यान आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीबाबत माहिती घेऊन योग्य ती कायदेशीर खबरदारी घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। हा कायदा आहे PCPNDT ऍक्ट अनुषंगाने, तर त्यावर मी माहिती घेतो। काय आहे, मी आपल्या माध्यमाने ते वाचले आहे की ते एक इश्यू आहे या जिल्ह्यामध्ये, पण त्यांच्यावर काय प्रभावी कारवाई करता येईल, कोणकोणते पॉकेट्स अफेक्टेड आहे, काय रिझन आहे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई निश्चित करू। एकदा काय आढावा घेणार आहे गेल्या 4-5 वर्षात जे गुन्हे घडले नक्की मी सांगितले ना, मागच्या 5 वर्षामध्ये जे झालं आहे त्यांचे आढावा घेऊ आणि त्यावर कसे कठोर कारवाई करता येईल त्यावर विचार करू आणि त्यानंतर त्या अनुषंगाने कारवाई करू। विल बी झिरो टॉलरन्स टू एनी इलिसिट ॲक्टिव्हिटी। कोणतेही अवैध धंदेवर कोणतेही टॉलरन्स राहणार नाही कोल्हापूर पोलीसचे। आणि तेच धारणा जे माननीय मुख्यमंत्री साहेबांची धारणा आहे ड्रग्स रिलेटेड, तर तेच धारणा कोल्हापूर पोलीसचे राहणार आहे। आमचे कोणतेही अधिकारी या अंमलदार हे ड्रग्सचे मॅटरमध्ये तुम्हाला इन्व्हॉल्व होता दिसणार नाही। अगर दिसले तर त्यांच्यावर मतलब द मोस्ट स्ट्रिंजंट पनिशमेंट जे आहे ते करण्याची आमची गरज आहे। लोकांवर कठोर कारवाई करू। ते प्रोव्हिजन आहे जुवेनाईल जस्टिस ॲक्टमध्ये की जुवेनाईलला ॲडल्ट ट्रीट करण्याची, अगर हिनस क्राईम असला तर त्यांना ॲडल्ट ट्रीट करण्याचे प्रोव्हिजन आहे आणि ॲडल्टसारखे ट्रायल करण्याचे पण प्रोव्हिजन आहे। तर त्या अनुषंगाने काय करता येईल आणि संघटित गुन्हेगार टोलीमध्ये अगर ते जुवेनाईल्सनं पुढे करून मागे कोणी आहे तर त्यांचे लास्ट बॅकवर्ड लिंकेजेस कुठेपर्यंत जात आहे तिथेपर्यंत कोल्हापूर पोलीस पोहोचणार आहे। प्रयत्न करू की आमचे लोक अँटी करप्शन मतलब हे 2-3 गोष्टी मला पर्सनली आवडत नाही। एक कस्टोडियल डेथ आहे, एक अँटी करप्शन ट्रॅप्स आहे आणि तिसरा इलिसिट ॲक्टिव्हिटीज आहे। तर हे 3वर कोल्हापूर पोलीस काम करणार आहे, मला विश्वास आहे। मी पहिल्यांदा इथे आलो, पोलीस स्टेशन SP ऑफिस कसे आहे ते पहिले बघितले आहे, त्याबद्दल पण माहिती घेऊ। योगेश सरांसोबत प्रॉपर आमचे हँडओव्हर होऊ शकले नाही कारण की कालपर्यंत DG सरांचे इन्स्पेक्शन होते आणि सकाळी त्याला नागपूरला जायचे होते। मी उद्या त्यांना मुंबईमध्ये पण भेटणार आहे। असे जे इश्यूज आहे, जे पेंडिंग आहे, ज्यावर लक्ष देण्याची गरज आहे त्यांची माहिती घेऊन आणि त्या अनुषंगाने कारवाई करू। त्यांचे काम करण्याची स्टाईल तुम्हाला दिसणार नाही। ओव्हरऑल कोल्हापूर पोलीसचे काम तुम्हाला दिसणार आहे ऑन स्ट्रीट, ठीक आहे। मी फॅक्च्युअली आणि ॲक्च्युअली मी पडद्याच्या मागे राहून काम करण्याची माझी पद्धत आहे आणि ओव्हरऑल तुम्हाला एक पॉझिटिव्ह इमेज कोल्हापूर पोलीसचे ते कंटिन्यू दिसणार आहे अशी मला खात्री आहे। जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रकरणांची, विशेषतः एएस ट्रेडर्स सारख्या आर्थिक घोटाळ्याची मी माहिती घेतली आहे। माझी कामाची पद्धत पडद्यामागे राहून ठोस रिझल्ट देण्याची आहे। जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची आम्ही पूर्ण काळजी घेऊ। नव्या पोलीस अधीक्षकांनी पहिल्याच दिवशी एएस ट्रेडर्स सारख्या संवेदनशील विषयावर लक्ष केंद्रित केल्यामुळं फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांच्या आशा आता पल्लवित झाल्यात। इतकंच नाही तर गडचिरोली सारख्या ठिकाणी काम केलेले अधिकारी म्हणून ओळख असल्यामुळं SP निलोत्तल यांच्या कामाबाबत कोल्हापूरकरांना उत्सुकता आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।